नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी. नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी. त्वामहं प्रार्थये नित्यं विद्या ज्ञानंच देहि मे. अक्षसूत्रांकुशधरा पाशपुस्तकधारिणी मुक्ताहार समायुक्ता वाचि तिष्ठतु मे सदा. कंबुकंठी सुतोमृष्ठी सर्वाभरणभूषिता महासरस्वती देवी जिह्वाग्रे सन्निवेश्यता. या श्रद्धा धारणा मेधा वाग्देवी विधिवल्लभा भक्त जिह्वाग्र सदना शमादि गुणदायिनी. नमामि यामिनी नाथ लेखालंकृत कुंतला भवानीं भवसंताप निर्वापण सुधा नदी. विश्वसंवाद केंद्र पुणे शाखा आणि साहित्य भारती या संघ विचाराच्या प्रेरणेतून कार्यरत असणाऱ्या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आज ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्यात परिवर्तनशील लेखन या विषयावर काही विचार काही स्वानुभव आपल्यासमोर मांडण्यासाठी मला ही संधी उपलब्ध करून दिली. म्हणून अगदी सुरुवातीला मी सगळ्या आयोजक मित्रांचं आभार मानतो आणि परिवर्तनशील लेखनाला उत्सुक असणाऱ्या आपल्या सगळ्या बंधू भगिनींसमोर अगदी सुरुवातीला हे सांगू इच्छितो की राजहंस प्रकाशनाच्या संपादकीय कारकिर्दीमुळेच नव्हे तर माझ्या एकूण सगळ्या आजवरच्या पत्रकारितेत मी तरुण भारतमध्ये इथल्या पुण्याच्या काम करायला लागलो 69 मध्ये आणि बाहेरून MA साठी इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना तेव्हा मी जे लेखन सुरू केलं आणि बापूसाहेब देशीकर असतील किंवा केसरीतले विसव वाळिंबे असतील, सकाळचे श्रीराम मुंगेकर असतील किंवा इतरही कोणी असतील किंवा नंतर पुढच्या काळात देवी गोखलेंसारखे इतिहासाचे युद्धशास्त्राचे अभ्यासक असणारे माझे ज्येष्ठ हितचिंतक असतील, त्यांनी मला जे वेळोवेळी सांगितलं आणि मी जे काही आचरणात आणत गेलो. रोज गृहपाठ केलाच पाहिजे. म्हणजे काय तर वर्तमानपत्रांचं वाचन केलं पाहिजे, नियतकालिका अभ्यासली पाहिजे, पुस्तकं वाचलीच पाहिजे, त्याच्यावर एखाद्या ठिकाणचा संदर्भ दुसऱ्या ठिकाणी तपासून पाहिला पाहिजे, एकाच पुस्तकावर अवलंबून राहता एका विषयाच्या अध्ययनासाठी निरनिराळी पुस्तकं अभ्यासली पाहिजेत. हे जे सांगितलं आणि ते जे मी आचरणात आणत गेलो त्याचा मला जो फायदा झाला त्याच्या आधारानं मी आपल्याशी काही थोडक्यात हितगुज करू इच्छितो. अर्ध्या तासात परिवर्तनशील लेखन मी आपल्याला सगळ्यांना अगदी समजावून देणार आहे किंवा मी समजावून देणार आहे आणि आपण सगळे समजून घेणार आहात अशी माझी मुळीच भावना नाही. आपल्यापैकी आत्ता जसं म्हणाले तसं आपण लेखक आहात, त्यामुळे लेखक असताना काय काय, लेखक झाल्यानंतर काय काय करावं लागेल याची काही थोडक्यात मी उदाहरणं देऊ आपल्याशी हे हितगुज करणार आहे. एक थोडक्यात मला आज जाणवतं ते असं की आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये आज राष्ट्रीय पत्रकारिता दिन आहे, त्याच्याही मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांच्या रविवारच्या पुरवणीमध्ये अमोल मुजुमदारच्या संदर्भातला एक लेख आहे, कव्हर स्टोरीज आहे. अमोल मुजुमदार म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आत्ता महिला क्रिकेटमध्ये जो आपल्याला विश्वकरंडक मिळाला त्या संघाचं प्रशिक्षक अमोल मुजुमदार, त्याच्याबद्दलचा लेख आहे. आणि त्यात अगदी थोडक्यात म्हणजे त्याची पत्नी रुही हिचं एक वक्तव्य त्याच्यात ठळकपणे छापलेलं आहे. आजच्याच अंकात आपण जर पाहिलं तर लक्षात येईल. रुहीनं असं आपल्या नवऱ्याबद्दल लिहिलंय, म्हटलंय की पूर्वीपेक्षा आता अमोल जास्त बोलायला लागलाय. पूर्वी तो बोलायचाच नाही, अमोल अबोल होता. आता तो बोलायला लागलाय आणि तो बऱ्याच पद्धतीनं आमच्याशी संपर्क साधतो आणि बाहेरही बोलतो. एका वेगळ्या अर्थानं आपण सगळे जे आहोत सगळे परिवारातले लेख हे आता अधिक बोलणं आपल्याकडून अपेक्षित आहे, समाजही अपेक्षित आहे आणि आपल्या मनातही आपल्या अंतःकरणातही अशा अनेक उर्मी असतील
की जर मनात आणलं तर आपण आपल्या मातृसंस्थेच्या शताब्दीच्या निमित्तानं 100 चांगल्या पद्धतीच्या विषयांवरचं ग्रंथलेखन करू शकतो, पुस्तक लेखन करू शकतो. आणि हे लेखन करण्यासाठी निरनिराळे संदर्भ आहेत, आपल्याला समोर आव्हानं आहेत, आणि आव्हानांवर मात कशी करता येईल याचं एक वैचारिक पाथेय आपल्या लोकांनी देऊन ठेवलेलं आहे. ते नवीन कुठेतरी जाऊन शोधायचं आहे असं नाही. आपल्या प्राचीन परंपरेपासून आणि आपल्या संस्थेच्या स्थापनेनंतरच्याही या वाटचालीत वेळोवेळी जे काही विचारमंथन झालं, निरनिराळ्या दत्तोपंतांपासून ते दीनदयाळजींपर्यंत त्यांनी जे जे लिहून ठेवलं त्याचा जर आपण नीट अभ्यास केला तरी सुद्धा आपली वैचारिक बैठक ही निश्चित चांगली झालेली असणार आहे. पण या बैठकीच्या पुढे जाऊन जर आपल्याला काही ग्रंथलेखन करावं असं वाटत असेल तर मी 2-3 उदाहरणं आपल्याला देतो. मेजर जनरल शशिकांत पित्रे हे युद्धशास्त्रावर लिहिणारे फार मोठे लेखक आहेत. आपण त्यांची पुस्तकं वाचली असतील. त्यांचं डोमेल ते कारगिल हे जे अगदी पहिलं पुस्तक, सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांनी कारगिलच्या युद्धानंतर वेध आणि व्यूह या नावाची सकाळमध्ये त्यांची लेखमाला चालू होती. त्याच लेखमालेचं आमच्या दिलीप माजगावकरांशी त्यांनी बोलून असं ठरवलं की ती लेखमालाच नुसती पुस्तक रूपात न येता पुस्तक रूपानं डोमेल ही जी एक पाकिस्ताननं फंदफितुरीच्या मार्गाने मिळवलेली पहिली चौकी काश्मीरमधल्या आपलं ठाणं, तिथपासून ते अगदी कारगिलच्या युद्धापर्यंतचा सगळा लष्करी संघर्षाचा इतिहास मांडणारं पुस्तक लिहायचं. मी त्यावेळेला राजहंसमध्ये नव्हतो, एका बहुराष्ट्रीय कंपनीचा संपादकीय सल्लागार म्हणून काम करत होतो. पण आम्ही एकाच भागात राहत असल्यामुळे दिलीपराव मला रस्त्यानं जाता येताना एकदा सकाळी भेटले. त्यांच्या सकाळच्या चालण्याच्या याच्यात मला म्हणाले, असं असं काश्मीरवरचं पुस्तक आहे, तू संपादित करा, असं वाटतं, तुझा काश्मीरवरचा अभ्यास आहे. मी वेगवेगळ्या अभाविपच्या मोर्चाच्या वेळेला इतर वेळेला जाऊन इंग्रजींशी बोलून जम्मूच्या वीर भवनमध्ये राहून काश्मीरचा अभ्यास केला होता, त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी मला ही जेव्हा जबाबदारी दिली आणि त्यानंतर 15 दिवसांनी मी जेव्हा पित्रे सरांचं पुस्तक वाचायला मला त्यांची संहिता मिळाली तेव्हा मला असं जाणवलं की त्या डोमेल जिंकलं पाकिस्ताननं, डोमेल ही ठाणं जिंकलं, तिथपासून ते जवळजवळ कारगिलचं युद्ध सुरू झालं इथपर्यंतचा त्यांनी जेमतेम 20 ते 25 पानांचा भाग लिहिला होता. आणि कारगिलच्या संदर्भात तर पुढे बरंचसं लेखन केलं होतं. मग मी त्यांना हे जरा अप्रमाणबद्ध होत आहे आणि आपल्याला आधीच्या युद्धांबद्दल बऱ्यापैकी त्यांनी लिहावं असं मला वाटतंय. असं मी जेव्हा दिलीपरावना म्हटलं तेव्हा दिलीपराव म्हणाले, तुम्हीच दोघं बोलवा, तू मला काहीतरी सांगणार, मी त्यांना सांगणार, त्याच्यापेक्षा तुम्ही हे करा. पित्रे सर आमच्या राजहंसच्या कार्यालयात आले. आता ते माझे अगदी जवळचे मित्र झालेले आहेत, त्यामुळे आता हे मी त्यांचे शब्द आपल्यासमोर सांगितले गप्पांमध्ये तर काही त्यांनाही वाटणार नाही. त्यांना आधी जेव्हा हे सांगितलं माजगावकरांनी की असा असा हार्डीकर तुमच्याशी बोलू इच्छितात तुमच्या याच्यावरती, तर ते म्हणाले, हा कोण उपटशुंभ आणि हा मला काय सांगणार. मी 33 वर्षांच्या मेरिटोरियस सर्व्हिस नंतर सैन्यातून निवृत्त झालोय आणि मी लिहितोय माझ्या सगळ्या या ठरलेल्या विषयावर, तर हा काय सांगणार. पण प्रत्यक्षात काश्मीर हा माझा जिव्हाळ्याचा खूप पूर्वीपासूनचा अभ्यासाचा विषय असल्यामुळे मी जेव्हा त्यांना भेटलो प्रत्यक्षात त्यावेळेला मी त्यांच्यासमोर 2-3 गोष्टी सांगितल्या की मेजर जनरल थिमय्यांनी झोजिला खिंड ज्या पद्धतीनं लढवली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर कुठल्याही बड्या देशालाही जमलं नाही असा संपूर्ण लडाख सारखा भूप्रदेश आपल्याकडे टिकवण्यात त्या सेनानीनं रणगाड्यांचं नियोजन करण्यात जे कौशल्य, युद्ध कौशल्य दाखवले, हे म्हटलं या तुमच्या सुरुवातीच्या प्रकरणामध्ये यायला हवं, पण ते आलेलं नाही. आणि म्हटलं एकूण 47-48चं 14 महिने चाललेलं युद्ध, त्यानंतरचं 65 युद्ध आणि 65च्या युद्धात हाजीपीर हे युद्ध सुरू होण्याच्या अगोदर ही खिंड ही घुसखोरांना आपल्या काश्मीर खोऱ्यात घुसण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते आहे हे कळल्यानंतर आपल्या सेनानी लष्करी अधिकाऱ्यांनी विचारात घेऊन आधी ऑगस्टमध्ये, म्हणजे ते पुढे सप्टेंबरमध्ये युद्ध झालं, ऑगस्टमध्येच हाजीपीर खिंड ज्या पद्धतीनं जिंकली, मेजर रणजित सिंग म्हटलं दयाळ त्यांच्या नेतृत्वाखाली D-Day ला पाऊस पडत असताना, सगळा कडा हा पावसाळ्यामुळे निसरडा झालेला असताना
आणि आपली तुकडी जी वर चढणार होती, कडा चढून वर जाणार होती, तिचे सगळे गुडघे किंवा टोपरं ही रक्तबंबाळ होणार आहेत, होत आहेत, हे लक्षात आल्यानंतर सुद्धा त्या तुकडीनं जो विजय मिळवला आणि हाजी पीर हिंद काबीज केली, ती त्याच्यात यायला पाहिजे. असं काही काही सांगत गेलो. त्यांना ते पटलं. त्यांनी सांगितलं की हो, मला हर्डीकर म्हणतात ते पटतंय आणि हा सगळा मजकूर मी पुस्तकामध्ये समाविष्ट करतो. हे सांगितल्यानंतर त्याने 1च महिना घेतला आणि त्यानंतर आज जर तुम्ही पुस्तक पाहिलं तर त्यात 100 पानं आहेत. या सगळ्या 1947-48 पासून 71 पर्यंत संपूर्ण त्यांनी जे विवेचन केलंय त्यासाठी. मी हे सांगितलं ते मी माझ्या अभ्यासासाठी सांगितलं नाही, पण हा असा अभ्यास असल्यामुळं संपादक एखाद्या लेखनाला कशा पद्धतीनं अधिक वाढवून घेऊ शकतो, कमावू शकतो, त्याच्यात आणखीन व्हॅल्यू ॲडिशन ज्या पद्धतीनं आपण मराठीत आपल्या म्हणतो त्या पद्धतीनं त्याचं मूल्य संवर्धन कसं करू शकतो त्या संहितेचं, त्याचं हे उदाहरण आपल्या सगळ्यांसाठी आहे. मी याच पद्धतीनं अरुण साधूंकडून ड्रॅगन जागा झाला हे त्यांनीच लिहिलेलं पुस्तक, त्याचं पुढचं पुस्तक, पुढची आवृत्ती ड्रॅगन जागा झाल्यावर, असं चीनवर, साम्यवादी चीनच्या आधुनिक ह्याच्यापर्यंतचा सगळा प्रवास त्याने मांडावा असं सुचवलं. नंतर एका कादंबरीचं लेखन चालू असताना सुद्धा त्यांनी ते कादंबरीचं लेखन थोडं बाजूला ठेवलं, अल्पावधीत हे काम पूर्ण केलं. आपली मुलगी, आपले जावई हे सायनॉलॉजिस्ट म्हणजे चीनचे अभ्यासक असल्यामुळे त्यांची मदत घेतली आणि ते पुस्तक लिहून झाल्यानंतर मला दिलीपरावने सांगितलं, आता तू तुझ्या पद्धतीनं त्यांना काहीही सुचवू नकोस भर घालायला आणि तू नुसतं पुस्तक वाच आणि तयार करूया आपण. पण तरी सुद्धा मी साधूंशी त्या मुद्दाम चर्चा केली. 2च गोष्टी त्यांना सुचवल्या आणि त्या म्हणजे अशा की हाँगकाँग चीनमध्ये सहभागी झालं पाहिजे, सामील करून घेतलं पाहिजे, परत मिळवलं पाहिजे. ही देन नावाच्या चिनी नेत्याला, देन हे आपल्याला नाव माहिती आहे, परिचित आहे, हे देनचे जे चिनी नेते होते, माओ नंतरचे सगळ्यात आधुनिक चीनचे निर्माते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यांना भेटायला एक नायजेरियाचं शिष्टमंडळ गेलं होतं आणि नायजेरियाचं शिष्टमंडळ गेल्यानंतर त्या शिष्टमंडळाचे नेते हे देनना भेटायला गेले. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तुम्ही 100 वर्ष जगा वगैरे वगैरे असं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर देन म्हणाले, तुम्ही काय म्हणताय? त्यांना एका कानानं कमी ऐकू येत होतं. त्यांनी असा कान केला, विचारलं, परत ही शुभेच्छा ऐकल्या. 100 वर्ष मला जगायचं नाही, मला फक्त 1997 पर्यंत जगायचंय. त्यांना नायजेरियाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुखाला कळलं नाही 1997 असं का म्हणताय. ते म्हणाले 1997 साली माझा हाँगकाँग मुक्त होणार आहे. आता ही कल्पना, ही बातमी एशियन एज मध्ये फक्त एवढी होती की असं नायजेरियाचं शिष्टमंडळ, आपल्याकडे काय एवढ्या पद्धतीनं याचा बभरा व्हावा अशा पद्धतीची ही बातमीच नाही. पण एशियन एज मध्ये एवढी बातमी होती आणि त्याच्यावर एकच फूट जवळजवळ 350-400 शब्दांचं आपल्या परिवारातलेच एक ज्येष्ठ पत्रकार विसुभाऊ देवधर, विना देवधर यांनी लिहिलेलं होतं. याचा संदर्भ दिल्यानंतर आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की सिंधू माझी मुक्त झाली पाहिजे असं म्हणणारे सावरकर आणि हाँगकाँग मुक्त झाला म्हणजे मी मरायला मोकळा असं म्हणणारा देन, या दोघांची तुलना केलेली होती त्यांनी विसुभाऊनी. या सगळ्या याचा उल्लेख केल्यानंतर साधूंचा चेहरा बदलला आणि ते म्हणाले की हे खरंच हे हाँगकाँगच्या बद्दलचं आणि मी जाणार आणि नंतर 25 वर्षाचा किंवा 50 वर्षांचा तह करून येणार असं. अशा थाटात मार्गारेट थॅचर या तिकडच्या ब्रिटिश पंतप्रधान आलेल्या आणि त्यांच्यासमोर नथिंग डुईंग, एकही सैनिक न हलवता नव्यानं बलशाली ठरलेल्या चीननं हाँगकाँग सारखी एक वसाहत ब्रिटन सारख्या एका महासत्तेकडून परत मिळवली होती. हा ड्रॅगन जागा झाल्यानंतर काय आविष्कार घडू शकतो याचं हे उदाहरण. आणि अमेरिकेचं एक विमान पडलेलं होतं, ते विमान देणार नाही, वैमानिक देणार नाही, जोपर्यंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जाहीरपणे चीनची माफी मागत नाही तोपर्यंत देणार नाही असं चीनी नेत्यांनी जाहीर केलं होतं. तो दुसरा प्रसंग. हे दुसरे प्रसंग, दोन्ही प्रसंग त्यांच्या त्याच्यात घातले त्यांनी. आणि तिसरं उदाहरण छोटंसं मी देतो, आहे छोटा म्हणजे काय काय करावं लागतं. सुबोध बायबल हे आत्ता मगाशी उल्लेख झाला, मी दिब्रिटोना एक अनावृत्त पत्र लिहिलं होतं, ते जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यावेळेला.
आणि त्यांची 3 महत्वाची पोपचं चरित्रापासून सुबोध बायबल हे मोठं 2 खंडातलं पुस्तक हे मीच संपादित केलं होतं. त्याच्यातले सगळे आमच्या बरोबरचे, त्यांच्याबरोबरच्या चर्चेतले, भांडणातले असे सगळे संदर्भ देत मी त्यांना त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्यानंतरच्या निरनिराळ्या वक्तव्यांचे दाखले देत काही प्रश्न विचारले होते. आणि प्रमोदजींनी माझं ते पत्र, अनावृत्त पत्र, हे शेलारजींनीच त्याचं पुन्हा पुस्तिकेच्या स्वरूपात हे केलं होतं आणि वितरण केलं होतं. तिथे प्रत्यक्ष संमेलनाच्या सभागृहात सुद्धा वाटप झालं होतं त्या पुस्तिकेचं. पण सुबोध बायबल हे त्यांनी लिहायचं आहे असं ठरल्यानंतर त्यांनी एवढं मोठं बाळ आमच्याकडे आणून दिलं. ते बाळ जवळजवळ 800-850 पानांचं मी बघायला घेतल्यानंतर, आधीपासून ठरलं होतं, कारण त्यांची 2 आधीची पुस्तकं, ख्रिस्त संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची आणि पोप पॉलच्या यांचं चरित्र, असं मी संपादित केलं होतं. आमची मैत्री होती त्यामुळं मी ते संपादित करावं असं आधीपासून ठरलं होतं. त्याप्रमाणे ती संहिता माझ्याकडे आली. मी ती वाचायला लागलो आणि वाचायला लागल्यानंतर मला असं जाणवलं की अरे ह्याच्यात बरेचसे पश्चिम आशियातले काही संदर्भ आहेत. हां, मी जाता जाता उल्लेख करतो, आपण आपला राष्ट्रीय दृष्टिकोन हळूहळू परिवर्तनशील लेखन करताना कसा जपला पाहिजे त्याचं एक उदाहरण आहे. आजही असंख्य वर्तमानपत्रात जेव्हा जेव्हा पॅलेस्टाईन, इस्रायलचा उल्लेख होतो त्यावेळेला मिडल ईस्ट, मध्यपूर्व असा उल्लेख होतो. पण मध्यपूर्व हा सगळा युरोसेंट्रिक इतिहासाचा परिभाषेतला शब्द आहे. आपण जर अस्सल भारतीय दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या जागतिक राजकारणाचा विचार करणार असू तर तो पश्चिम आशिया आहे. तर हा पश्चिम आशिया हा साधा आपल्याला दिसणारा परिभाषेतला छोटासा शब्द आहे, छोटंसं परिवर्तन आहे. पण आपण जागतिक इतिहासाकडे एका वेगळ्या भारतीय दृष्टिकोनातून पाहू इच्छितो. यापुढचं सगळं विवेचन हे भारतीय दृष्टिकोनातून होईल हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण हा शब्द सहजासहजी वापरता येण्यासारखा आहे, तो वापरला पाहिजे. आज आफ्रिकन देशांमध्ये मर्केटेरच्या नकाशा विरुद्ध सुद्धा आंदोलन आहे. त्याच्यात निरनिराळ्या छोट्या छोट्या प्रदेशांना मोठं दाखवलं जातं आणि आफ्रिकेचा खंड हा जागतिक नकाशात फार संकुचित दाखवला जातो. याबद्दल आफ्रिकन देश त्याच्याबद्दल फार जागृती त्यांच्यात निर्माण झालेली आहे, त्याच्या विरुद्ध आंदोलन करत आहेत. तर हे असे सगळे जागतिक हे आहेत, त्याच्या परिभाषेतल्या ह्याच्यात सुद्धा फरक होऊ शकतो. तर ते पश्चिम आशियाशी संबंधित संदर्भ मी त्यांना सांगायला लागल्यानंतर ते म्हणाले की पण ह्याचे संदर्भ किंवा ह्याच्याबद्दलची माहिती अधिक द्यायची झाली तर द्यायला हरकत नाही, पण ते कुठल्या कुठल्या शब्दांबद्दल द्यायचे हे कसं काय कळणार, मी कसं ठरवू, मला सगळे शब्द परिचित आहेत. तर मी म्हटलं मी करत जाईन, ते मी अधोरेखित केलेल्या शब्दांवरती तुम्ही टिप लिहायची, असं करूया. बंधुभगिनीनं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण मिशनरी किती अध्ययनशील असतात त्याचं एक फार चांगलं उदाहरण आहे. ते दिब्रिटोनी जवळजवळ पुढची 1.25 वर्ष मेहनत घेतली आणि 1906 टिपा लिहिलेल्या आहेत. सुबोध बायबल बद्दल मी अधोरेखित केलेल्या कुठल्याही शब्दाबद्दल याच्याबद्दल माहिती मिळत नाही असं नाही. पश्चिम आशियातलं एक फूल आहे, त्याचं तेल हे निरनिराळ्या ह्याच्यात झाल्यानंतर येशूच्या जखमेत घातलं गेलं, ह्याचं काय हे त्यांनी इथल्या पेपल सेमिनरीमध्ये जाऊन त्यांचे जे गुरु, त्या गुरूंच्या गुरूंना जाऊन विचारलंय आणि निरनिराळ्या बायबलच्या वेगवेगळ्या कॉमेंट्रीज ह्या त्यांनी अभ्यासलाय. त्याच्यासाठी या 1906 जवळजवळ 300-350 पानांनी आमची संहिता वाढली. परंतु ते काम करण्यासाठी आणि तुलनेनं मी नाव घेत नाही, पण आपले जे लेखक आहेत त्यांना जर सांगितलं की हे अधिक वाचलं पाहिजे, त्या विषयाचा मी अभ्यास केला आहे, मला हे माहिती आहे, थोडं माझ्याकडची पुस्तकं देतो, पण हे अभ्यासा तुम्ही, याचा उपयोग करून एखादं प्रकरण अधिक लिहा, तर लिहिण्याचा कंटाळा करतात. मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करतो, आवाहन करतो की आपल्याला अधिक सकस, अधिक समर्थ असं चांगलं लेखन करायचं असेल तर आपल्या व्यासंगामध्ये कुठेही कसूर करणं योग्य ठरणार नाही, याची आपण कुठेतरी खुंगाट बांधली पाहिजे. आणि मगाशी मी ही जी उदाहरणं दिली, ही तिन्ही उदाहरणं ही जुनी माझ्या वैयक्तिक ह्याच्यातली सोडून द्या. आज आपल्याला मी या ठिकाणी काही दाखवायला म्हणून आणलेलं आहे. आपल्या विरोधातही काही फार कमी सूर उमटत नाहीत. या ठिकाणी मी आणलेला हा फ्रंटलाईनचा अंक आहे. हे चित्र जर लक्षात आलं तर तुम्हाला कोणालाही फ्रंटलाईन हे करता येईल. हा फ्रंटलाईन RSS at 100 असं एका वेगळ्या अर्थानं हे परिवर्तनाचंच प्रतीक आहे.
ते आपल्याबद्दल अगदी उडत उडत कुठेतरी एखाद्या 2 पानांमध्ये विरोधी सूर उमटवणारं हे नियतकालिक हिंदू ग्रुपचं, त्यांनी एक अख्खं कव्हर स्टोरी असलेलं एक नियतकालिकाचा त्यांचा अंक काढावा. हे तर आपण ह्याची दखल घेतली पाहिजे. आपल्याला जर आपल्या विचारांचा पाठपुरावा करणारं लेखन करायचं असेल तर आपल्या विरोधात कोण म्हणतंय, काय बोलतंय, त्यांनी काय केलंय, त्याच्यानंतरच्या निरनिराळ्या हिंदूमध्ये आता A.G. नुराणी आर्काइव्ज, A.G. नुराणी हे नावाचे एक जे ज्येष्ठ विधिज्ञ होऊन गेले, त्यांनी वेळोवेळी फ्रंटलाईन मधून लिहिलेलं जे लेखन आहे ते प्रसिद्ध एकत्र केलं आहे. आणि त्याचं आता मोठं प्रकाशन जेव्हा हिंदू ग्रुप ऑफ पब्लिकेशन्स तर्फे झालं तेव्हा हे पुस्तक समाजात आवश्यक ते परिवर्तन घडवून आणू शकेल असं एका माजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती महिलेनं उद्गार काढलेले आहेत. आणि ते कशासाठी तर RSS बद्दलची तुमची जी काही आत्ताची ही आहे त्याच्यात भर पडेल. तुम्हाला जी माहिती आहे त्या RSS बद्दल किती तुम्ही सावध राहिलं पाहिजे ते कळेल तुम्हाला जर नुराणींचं लेखन वाचलं तर. आपल्या RSS आर्काइव्ह मधून A.G. नुराणी आर्काइव्ह मधून जे त्यांनी मांडलेलं आहे ते कसं खोटं आहे, ते कसं अर्धवट आहे, अर्धसत्य मांडलं गेलंय. पटेलांनी काही म्हटलेले शेरे फक्त उद्धृत करायचे, त्यांच्या त्या शेऱ्यांचे उत्तरार्ध उद्धृत करायचे नाहीत, अशी जी चलाखी केलेली आहे A.G. नुराणींनी, तो A.G. नुराणी अभ्यासला पाहिजे. A.G. नुराणी बारकाईनं अभ्यासला, त्यांच्यातल्या तर्कशास्त्राच्या दृष्टीनं त्यांच्यातल्या उणीवा आपण शोधून काढल्या आणि त्याच्यावर जर हल्ला केला तर एका वेगळ्या अर्थानं भाई वैद्यांनी लिहिलेल्या फार जुन्या पुस्तिकेची मला आठवण होते. भाई वैद्यांनी संघाबद्दल अपप्रचार करणारी एक पुस्तिका लिहिली होती, त्याचं श्रीपती शास्त्रींनी खंडन केलं होतं. शास्त्रीजींची ती पुस्तिका आज कुठे बाजारात उपलब्ध नाही, ती आपल्याला आर्काईव्हमध्ये पाहिजे. पदाधिकाऱ्यांना अनेक वेळा विनंती केली, आपली परिवाराची एक चांगली सुसज्ज अशी लायब्ररी, सुसज्ज असं ग्रंथालय आवश्यक आहे. विश्वसंवाद केंद्रानं याचा अवश्य विचार करावा माझ्या सूचनेचा. या लेखनासाठी जिथे आपण ज्या ठिकाणी भेटू त्या ठिकाणी हे असं सहजासहजी उपलब्ध जर साहित्य झालं आणि केवळ आपल्याच विचारांचं नाही, आपल्यावर टीका करणाऱ्यांचं सुद्धा साहित्य अभ्यासण्यासाठी जर ते उपलब्ध झालं तर त्याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. स्पॅन हे जे नियतकालिक आहे, स्पॅन हे नियतकालिक हे अमेरिकन वकिलातीकडून काढलं जातं आपल्या ह्याच्यात. आता या ठिकाणी हे हिंदी त्याची आवृत्ती आहे. सांस्कृतिक एवं प्राकृतिक विरासत का संरक्षण असा हा विशेषांक आहे. अँबॅसेडरचा कोश आहे. अमेरिकन राजदूत आपल्या याच्यात आणि आगा खान पॅलेसच्या आगा खान ट्रस्ट तर्फे भारतात निरनिराळ्या सांस्कृतिक या ज्या आपल्या ही आहेत मॉन्युमेंट्स आहेत त्यांचं आरक्षण करावं, त्यांचं रिनोव्हेशन करता यावं, त्यांचं नूतनीकरण आणि संवर्धन करता यावं यासाठी पैसे वाटले जातात. हा जर तुम्ही अंक बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की भारतातली अमेरिकन वकिलात ही सगळी एकतर्फी एका विशिष्ट समुदायाच्या मानव चिन्हांचं संवर्धन करण्यात पटाईत आहे. त्याच्यासाठी कोश उपलब्ध करून दिला जातोय. आता या संदर्भात त्यांनी काय काय केलंय, तंत्र काय वापरलंय, हे जर आपल्या सगळ्या ह्याच्यासाठी संवर्धन करण्याचे आपल्याकडे संस्कार भारतीसारखी आपली परिवारातली संघटना आहे. आज युटोयुटीन भारत म्हणून एक नवा संग्रहालयाचा प्रकल्प उभा राहतोय. ठिकठिकाणी अनेक संग्रहालय उभी राहणार आहेत. आपल्या या संग्रहालयांच्या संवर्धनासाठी, जतन करण्यासाठी आपल्याला जे आज तागात समजलेलं नाही, जमलेलं नाही, आपल्याबद्दल खंत व्यक्त करावी असे आपल्यालाच वाटत आलेले आहे की आपले किल्ले, आपले गड हे नाही नीट सुरक्षित. एक अलीकडच्याच काळात महाराष्ट्र टाइम्स मध्ये फार मोठा लेख आला होता. आपला एक कोल्हापूर जिल्ह्यातला किल्ला हा रान आहे असं समजून 1958 मध्ये लिलावात काढला गेला होता किल्ल्याची जमीन, आणि ती एका बागायतदार मुस्लिमानं घेतली होती. आता त्याच्यानंतर स्थानिक युवकांनी प्रेरणा घेऊन आपल्या शिवरायांच्या इतिहासातून तो किल्ला परत यावा, त्याच्याकडून राहू नये म्हणून अभिलेखागाराकडे जाऊन तिथली कागदपत्र पाहून ती कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून हा
नवीन परिवर्तनाच्या ह्याच्यातल्या एका कादंबरीचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की आता येथे अभिरामजी बसलेत म्हणून नाही आणि आमची राजवंशीच कादंबरी आहे म्हणून नव्हे, इन्शाल्लाह ही आपल्यापैकी बहुतेकाने वाचली असेल, परंतु नसेल वाचली तर अवश्य वाचा. ती मुस्लिम समाजामध्ये आत्ता जे चरविचरण चालू आहे, जे वैचारिक तिथे जी घुसळण चालू आहे, त्या घुसळणीचं फार छान अगदी चित्रप्रथित शैलीतलं प्रतिबिंब उमटवणारी ती कादंबरी. या कादंबरीचा तुम्ही जर हा केला तर मगाशी जाता जाता उल्लेख झाला तो आपल्याला हिंदू मुस्लिम समस्येच्या या दृष्टीनं विचार करताना अभयजीने एका आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा उल्लेख केला. त्याच्यावर हे होतं, आपण वारंवार आपल्या परिवारामध्ये ज्या वेळेला हिंदू मुस्लिम समस्येचा मी प्रज्ञाप्रभाच्या अगदी सुरुवातीच्या बैठकांना दिल्लीला आणि याला गेलेलो होतो, त्यावेळेला सगळे जे श्रेष्ठी होते त्यांच्याबरोबर चर्चेतून जी ही झालेली ती ॲपिजमेंट करणं योग्य नाही, तुष्टीकरण हे आपल्याला अनुसरायचं नाही. तुष्टीकरणाचं धोरण, मुसलमानांचं तुष्टीकरण करून या देशातला प्रश्न सुटावा असं आपल्याला वाटत नाही. मग ॲनिहिलेशन आहे का? या एवढ्या कोट्यावधी मुसलमानांचं पूर्ण त्यांचं निर्दालन करणं हे शक्य आहे का? त्यांच्या हत्याकांडाची आपली तयारी आहे का एवढ्या कोट्यावधी मुसलमानांची? तर तेही नाही. मग काय एकमेव उपाय राहतो ॲसिमिलेशन. नेदर ॲपिजमेंट नॉर ॲनिहिलेशन, ओनली ॲसिमिलेशन. मग ह्या ॲसिमिलेशनचे वेगवेगळे आपल्याला मार्ग शोधावे लागतील. आपल्याला ज्या वेळेला खलिस्तानच्या समस्येचं एक फार मोठं आव्हान आपल्या समोर उभं राहिलं आणि प्रांतागणे अगदी निवडक पत्रकार ते त्या प्रांतातले अतिशय महत्वाचे आणि खूप चांगलं काम करणारे असे प्रचारक होते, ते प्रचारक पंजाबमध्ये गेले. एका वेगळ्या पद्धतीनं आजची विश्वकरंडक विजेत्या संघाची कर्णधार मोगाची आहे. मोगाच्या त्या ठिकाणची त्या सगळ्या टीम मधली एक ही मोगाची आहे, जिथे ज्या वेळेला आपल्या शाखेवर प्रभात शाखेवर हल्ला झाला आणि प्रभात शाखेवर हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आपण शाखा लावली होती. हा एका कथेचा विषय आहे. अशा कथांचे बीज ही आपल्या इतिहासातून, आपल्या परिवारातल्या निरनिराळ्या घटनांमधून, आपले 4 प्रचारक वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्वांचलात अमेरिकन बाप्टिस्ट मिशननं पळवले होते. कधी आज आगरताळ्याला आहेत, कधी आमच्या ठिकाणी आहेत. आणि त्यावेळेला आपलं सरकार होतं, आपलं म्हणता येतील असे गृहमंत्री होते. आणि ते 4 प्रचारक गेल्यानंतर आपण फक्त संध्याकाळी एकदा शाखेवर ही केली होती, फक्त प्रार्थना आणि श्रद्धांजली सभा घेतली होती. अडवाणी होते तेव्हा केंद्रीय गृहमंत्री. त्यांचा निषेध करणारे काळे झेंडे हे आम्ही रस्ती लावले पाहिजेत का असा प्रश्न विचारणारा आणि सर्व देशातल्या आणि जगभरातल्या सगळ्या स्वयंसेवकांच्या अंतःकरणाची खंत व्यक्त करणारा एक लेख मी धर्मवास्त्रमध्ये लिहिला होता. ह्या पद्धतीचं आपल्याला लेखन करता आलं पाहिजे. पुढच्या या सगळ्या संवेदनाशील अशा विषयांवरचं लेखन जर आपण या परिवर्तनशील याच्यात करायचं म्हटलं तर ठिकठिकाणी, मी आता हे स्पॅनचं उदाहरण दिलं. आता साधना हे आपल्या विचारांवर कडक टीका करणार आहे, पण हा जर विशेषांक वाचलात तर कशा पद्धतीचं वाचन करावं हे हमीद दाभोलकरांपासून सदानंद मोऱ्यांपर्यंत यांनी लिहिलेले लेख आहेत. हमीद दाभोलकरांना एक होता कारभारपासून जर प्रेरणा मिळत असेल आणि त्यांना त्याच्यातून काही प्रेरणा घेऊन त्यांनी काम केलेलं असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला तक्रार करायची ही काही गरज नाही. आणि या ह्याच्यात एक किमान 10 ते 12 असे लेख आहे की ज्याच्यामुळे वाचनाची दिशा संवेदनशील माणसाला कशी मिळू शकते. या पद्धतीचं वाचन, लेखन आणि व्यासंग, मी व्यासंग हा मुद्दाम जबाबदारीनं शब्द वापरतोय. एखाद्या विषयाचा ध्यास घ्यावा लागतो. आता नुकतंच आशिष शेलारजींच्या हस्ते माझ्या एका मित्राचं जे 25-35 वर्ष जवळजवळ वंदे मातरम या एका 2 शब्दांच्या गीताच्या इतिहासाबद्दल ध्यास घेऊन ज्या मिलिंद सबनीसांनी आणि त्यांची पत्नी शिल्पा सबनी यांनी जे काम केलं तो ध्यास वंदे मातरमचा असं पुस्तक प्रसिद्ध झालं. असा ध्यास घेऊन आपण एक विषय जरी घेतला तर मी मगाशी म्हटलं ते त्याच्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. मला खात्री आहे आपल्या परिवाराची कुवत माहिती आहे, परिवाराची क्षमता माहिती आहे. आपण सगळे जर एक विषय घेऊन त्याच्या मागे लागलो तर आपल्याला असं वैचारिक, कलात्मक, ललित साहित्याच्या दृष्टीनं असे खूप प्रकल्प हातावेगळी करता येतील.
यासाठी रोज एखादं तरी इंग्रजी वर्तमानपत्र हे आपण वाचावं. हे इंग्रजी वर्तमानपत्र हे मराठी वर्तमानपत्र, मराठी भाषेवरती प्रेम नाही म्हणून नव्हे, पण मराठी वर्तमानपत्रांच्या तुलनेत इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये अधिक माहिती येते. मी आजही मला अगदी सुरुवातीला म्हटलं ती मला जी शिस्त किंवा मला जे माझ्यावर संस्कार झाले ते मी आजही रोज 7 वर्तमानपत्र वाचतो आणि कटिंग्स काढतो. माझ्या लेखकांना मला स्वतःला त्याचा फायदा होतो. अगदी ह्याच्या दृष्टीनं निरनिराळी नियतकालिकं आज जगात ठिकठिकाणी सार्वभौमत्व पुन्हा आपल्याला मिळावं म्हणून प्रयत्न चालू आहेत. आज या ठिकाणी वी आर हिअर आम्ही अंक दाखवतो, हा नॅशनल जिओग्राफिकचा अंक आहे. आपलं फक्त केवळ परिवारातलं साहित्य वाचण्यासाठी जो आपला कल असतो त्याची क्षितिज आता उंचावली पाहिजेत. परिवर्तनासाठी जर आपण सिद्ध असू तर आपली जी गृहपाठ करण्याची तयारी, त्याचेही निरनिराळे अभ्यासक्रम असे विस्तारले गेले पाहिजेत. केवळ आपण एक आपल्याच ह्याच्यातले कोशातलं मी म्हणत नाही, परंतु एक मर्यादित चौकटीतलं वाचन न ठेवता हे या ठिकाणी नेटिव्ह नेशन्स आर रिक्लेमिंग देअर लँड्स अँड वेज ऑफ लाईफ. आपल्याकडे आपल्या देशी इतिहासाबद्दल, निरनिराळ्या वनवासी बंधूंच्या याच्याबद्दल अलीकडच्या काळात जी ही आली आहे, जागृती आली आहे, त्यांचा सन्मान करावा, त्यांचे पुतळे उभारावेत, त्यांच्या कथा निरनिराळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये याव्यात, या दृष्टीनं जो प्रयत्न चालला आहे. स्थानिक इतिहास संकलन समितीतर्फे जे केलं जातं, आपला वारसा जतन झाला पाहिजे याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोकण इतिहास संकलन समिती असेल, स्थानिक इतिहास संकलन समितीची प्रकाशनं असतील, ते जसे प्रयत्न करतात तशा प्रयत्नांना पूरक असं साहित्य लेखन म्हणून आपण केलं पाहिजे असं एक मला जाता जाता वाटतं. नंतर त्याच्यातलाच एक पुढचा भाग, आपण एक वेगळ्या प्रकारे आपल्या ह्याच्यात परिवाराच्या चौकटीमध्ये का होईना स्वायत्तता जपली पाहिजे. आणि ती स्वायत्तता म्हणजे वैचारिक स्वायत्तता आहे. ती वैचारिक स्वायत्तता अशी आहे की आता माझेच मित्र आणि आमचंच हे राजहंस पुस्तक आहे, अगदी 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेलं आहे, ते म्हणजे हरित हिंदुत्व. हे लिहिलंय दिलीप कुलकर्णीने. या दिलीप कुलकर्णीने त्याचा जो ब्लर लिहिला तो आपल्यापैकी काही जणांना एकदम प्रक्षोभक वाटेल, कारण त्याच्यात त्याने असं म्हटलंय, अशा काळात सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत निसर्ग रक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं हे पुस्तक आहे. त्याने आत्ताचं जे काही आपलं विकासाचं प्रतिमान आहे त्या विकासाच्या प्रतिमानावर प्रचंड हल्ला चढवला आहे. आणि गीतेतला संयमी अशा धर्माचरणाचा जो मार्ग आहे तो जर आपण अनुसरला नाही तर जग ज्या विनाशाच्या दिशेनं चाललंय, पर्यावरण विनाशाच्या दिशेनं चाललंय, तसंच आपणही चाललो आहोत असा त्यांचा दावा आहे. आता हे त्यांनी गीतेच्या आधारावर, उपनिषदांच्या आधारावर अशा पद्धतीनं केलेली ही जी मांडणी आहे ती कदाचित आज आपल्याला आपल्या राज्यकर्त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना किंवा त्याला अनुकूल लेखन करू इच्छिणाऱ्यांना कदाचित पटणार नाही. परंतु त्यांनी प्रत्येक पानागणिक गीतेतले शब्द दिले. त्यांनी गीतेतल्या संयमाचं त्यांच्या रोजच्या प्रातस्मरणात असलेले संयम श्लोक संग्रह असं म्हणून इथे 15 श्लोक दिलेत. आणि ते मुद्दाम आपल्याला सहज मराठी वाचकांना समजावेत म्हणून त्यांनी मुद्दाम गीताईतले श्लोक उद्धृत केलेत, समश्लोकी हे असल्यामुळे. आणि अशा पद्धतीनं हा जो एक विचार मांडला जातोय त्याचाही आपण निश्चित दखल त्याची घेतली पाहिजे. आणि ह्याचा प्रतिवाद करता येईल का? आपल्यालाही विकासाचं प्रतिमान, आपलं हे संयमावर आधारलेली धर्मानुचरणाची एक पूर्व परंपरा आणि आजच्या आपल्या समाजाला आवश्यक असणारं विकासाचं वेगळं प्रतिमान जे सरकार मांडतंय, सरकार अनुसरतंय, रस्ते बांधतंय, निरनिराळ्या मोठ्या सुविधा उपलब्ध करून देते, हे आवश्यक आहे की नाही? आणि ती आवश्यकता असेल तर त्या ह्याच्यात दीनदयाळजींना नाकारलंय आजच्या सरकारनं असा जो आपल्याच विचारसरणीच्या काही लोकांचा ग्रह आहे, तो ग्रह आहे का अपग्रह आहे, पूर्वग्रह दूषित त्यांची मांडणी आहे, ही आपापसात तरी चर्चा होण्याची नितांत गरज आहे. या पद्धतीचं लेखन, या पद्धतीची वैचारिक ही आपल्या नियतकालिकांमधून वाढत गेली तर मला असं वाटतं त्यातूनही चांगलं परिवर्तनशील लेखन हे पुढे येऊ शकेल. आणि मला जाता जाता असं वाटतं की या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना जर ज्यांना कुणाला असं वाटतं की बाबा मला अमक्या विषयावर लिहायचं आहे
तर त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा. मी जे काही मला शक्य आहे ते मी सहकार्य द्यायला तयार आहे. परंतु प्रत्यक्षात या संदर्भात मी जरी सुचवलं किंवा हे असं पुस्तक आहे, हे 1960 साली प्रसिद्ध झालं, तर ते ते कुठे मिळेल ते असं कृपा करून विचारू नये. पूर्वसहस्रबुद्ध्यांसारख्यांनी माझ्यावर जे संस्कार केले, पूर्वसहस्रबुद्ध्यांचा मी मानसपुत्र होतो आणि माझ्या पहिल्या पुस्तकापासून गांधी, अशोक आणि राष्ट्रघात नावाचं माझं पुस्तक होतं पहिलं. मी वयाच्या 23व्या वर्षी लिहिलं आणि माझ्यावर 24व्या-25व्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं खटला भरला. नवबौद्धांच्या मी धार्मिक भावना दुखावल्या असा माझ्यावर आरोप होता आणि त्या आरोपावर होतं काय, तर मी बुद्ध आणि बुद्ध चरित्र याच्याबद्दल काही एक 1.5 पानाचा फक्त मजकूर लिहिलेला होता आणि त्याच्यात मी माझी पुढे सम्राट अशोक आणि महात्मा गांधी यांच्या अतिरेकी अहिंसेवर टीका करणारं माझं ते पुस्तक होतं. त्याचं उदाहरण म्हणून मी घेतलं होतं की कृती आणि उक्ती यात अंतर असेल तर फक्त एखादा माणूस खूप काहीतरी महत्वाचं बोलून जातोय म्हणून त्याला फक्त त्याच्याबद्दलचं श्रेय देऊ नये. तो कृतीत उतरतोय की नाही आपलं सांगणं, आपलं प्रतिपादन, आपलं तत्वज्ञान हेही पाहिलं पाहिजे, हेही तपासलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी जे लिहिलं होतं त्याला ज्ञानकोशकार केतकरांच्या बुद्ध आणि बुद्धोत्तर जग या एका खंडाचा आधार होता. त्याच्याच वरती आक्षेप घेऊन माझ्यावरती खटला होता. बरीच वर्ष चालला, मी निर्दोष चुकलो. महाराष्ट्र सरकारनं त्याच्या विरुद्ध हायकोर्टात, उच्च न्यायालयात अपील केलं, तिथेही निर्दोष चुकलो. परंतु त्यावेळेला कधीही एकही पुस्तक आपल्या संग्रहात बाहेर नेऊ न देणारे पूर्व माझ्यासाठी तो बुद्धोत्तर जग हा जो खंड होता तो कोर्टापर्यंत न्यायला, विश्रामबागवाडा पोलीस चौकीवर त्या चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हवाली करायला तयार झाले होते. असं हे मला अनुभव आलेले. त्यांच्याच संस्कारातून माझी जडणघडण झाली आणि त्यामुळं श्रीपती शास्त्री आहेत, अवधूत शास्त्री आहेत, त्यांनी वेळोवेळी लेखनाला वेगवेगळ्या याला पूर्वांचलातल्या निरनिराळ्या मिशनऱ्यांच्या ह्या अमेरिकन बाप्टिस्ट मिशन या चर्चचा अभ्यास केला पाहिजे आपल्यापैकी एकानं. आपल्याकडे 150 वर्षांचा प्रकाश, 150 वर्षांपूर्वी प्रकाशच नव्हता, आता 150 वर्षांपूर्वी प्रकाश पडला. असं ज्या वेळेला पूर्वांचलातले आपले 4 पत्रकार गेले, हे 4 प्रचारक गेले, त्यावेळेला अमेरिकन बाप्टिस्ट मिशन चर्चनं एक मोठा महोत्सव तिकडे केला होता. त्याच्याशी संबंधित नव्हतं, पण त्याच वेळेला साधारण 150 वर्षापूर्वी त्यांच्या दृष्टीनेही काही नव्हतं. ख्रिश्चनांमध्ये दुही आहे की नाही, मुसलमानांमध्ये दुही आहे की नाही, निरनिराळ्या मुस्लिम देशांमध्ये उम्मामध्ये दुही आहे की नाही. मी आता शामराव अत्रे इथे आज आलेले नाही आहेत, परंतु शामराव अत्रे हे परिवारातले जे आहेत त्यांनी गेली 3 वर्ष पूर्व पुण्य नावाचा एक दिवाळी अंक काढला, संघाशी संबंधित, संघाच्याच इतिहासाशी संबंधित. या वेळेला मी यंदाच्या वर्षीच्या अंकात आपल्या 25 वर्षांच्या नंतर किंवा आणखीन 150 वर्षानंतरचा आपला जो काही असेल त्याच्याबद्दलचं काही स्पष्ट स्वप्नरंजन करणारं केलंय की जर आपल्याला काही हे करायचं असेल तर अखंड भारत हे आपलं स्वप्न आपण जर साकार करण्याचं ठरवलं असेल तर आपल्याला मुसलमानांचं प्रबोधन करता आलं पाहिजे. आपण विश्वगुरू होणार असू, जगातल्या 18 विद्यार्थ्यांना काही शिस्त लावायचं आम्ही लावू शकतो असं म्हणणार असू, तर आपल्या देशातल्या या खोडसाळ लोकांना शिस्त लावताच आली पाहिजे. आणि त्यांच्यातले वेगवेगळे विचार प्रवाह जे आहेत त्या विचार प्रवाहांवर कसं मात करता येईल, कशी उत्तरं शोधता येतील याचाही अभ्यास केला पाहिजे. मी त्यातली काही उदाहरणं दिली आहेत त्याच्यात. आणि शेषराव मोऱ्यांच्या सगळ्या एकूण इस्लामच्या विरोधातल्या ज्या मांडणीला विरोध करणारा त्यांचं जे काँग्रेसनं आणि गांधीजींनी फाळणी का स्वीकारली असा जो ग्रंथ आम्हीच प्रसिद्ध केलेला, त्या ग्रंथाचा प्रतिवाद करणारा ग्रंथ आम्ही प्रसिद्ध केला आहे. आणि त्यात 12 विद्वानांचे लेख घेतले आहेत. मी सोडून त्याच्यातले विद्वान सगळे बाकीचे जे आहेत त्यांचा प्रतिवाद शेषरावांनी केला आहे त्या प्रतिवाद ग्रंथात. मी जे त्यांना इस्लामोफोबिया झालाय असा चक्क आरोप करून आणि इस्लामचं 3 वेगवेगळी प्रतिमानं मी त्यांच्या समोर ठेवलेत, विचारलेत. डॉक्टर राजीम ढेरे यांनी महाराष्ट्रातले मुस्लिम संत या नावाचं त्याचं त्या पुस्तकाचं नंतरच फार 57 साली अण्णांनी लिहिलेलं पुस्तक, त्याचं नंतर पुढे एकात्मतेचे शिल्पकार या नावानं नवी आवृत्ती आली, त्याचं उदाहरण दिलंय. महाराष्ट्रातल्या मुस्लिम संतांची यादी मांडली आणि या यादीला तुमचं हे प्रतिमान की कुठलाही मुस्लिम म्हटला की असाच वागतो याला मी छेद देऊ इच्छितो. ते मी सोदाहरण म्हणून तिथे दिले. दुसरं, मेजर जनरल पित्र्यांनी
कारगिलच्या युद्धातलं एक दिलेलं उदाहरण आहे. मेजर अजित सिंग नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या 30 जणांच्या तुकडीत सगळे बाकीचे जे लोक होते ते मुसलमान होते. त्यांनी टेकडी कशी रात्रीत सर केली, 17 लोक आधी कसे जखमी झाले होते आणि तरी त्यांच्यातला एक नाईक नावाचा आला सरपटत आणि आज आपल्याला रात्रीच हल्ला परत चढवला पाहिजे असं कसं त्याने सांगितलं. हे सगळं त्याच्यात त्यांनी वर्णन केलंय आणि त्या ह्यानी एका रात्रीत सर करून दिलेली ती मेजर अजित सिंगांच्या हाताखालची तुकडी संपूर्णपणे मुस्लिम सरदारांची होती. भारतातल्या याच्यात शीख सैनिकांनी थोडाफार तरी बंडाचा प्रकार केला आहे. भारतीय सैन्यातले मौलवी हे एका मुस्लिम प्रबोधनाचे दूत ठरू शकतात याचा आपण कॉग्निशन्स घेतलं पाहिजे. आपले जेव्हा सरसंघचालक अब्दुल हमीदच्या घरी जातात आणि त्याची ज्या वेळेला प्रसिद्धी होते तेव्हा त्या समाजात उमटलेली प्रतिक्रिया मी पाहिली आहे. इंद्रजींनी काश्मीर खोऱ्यात मुसलमान समाजात जाऊन काय काय काम केलं आणि त्यांना आज आपण 40 वर्षानंतर गेलो त्या खोऱ्यात अशी खंत का वाटते हे मी पाहिलंय जवळून जाऊन. आणि या पद्धतीचं कार्य आपण इतर क्षेत्रात केलेलंच आहे. आपल्याबद्दल जिथे जिथे असं वाटतं की हे सेवा कार्य म्हणजे समाजवाद्यांचंच काम आहे, संघवाल्यांना काय जमणार असं विचारलं जात होतं एकेकाळी. पण आज आपले विरोधकही मान्य करतात की जगातली सगळ्यात मोठी सेवाभावी संघटना म्हणजे संघ आहे. मग हे जर करणं शक्य असेल तर लांबचा मार्ग आहे. प्रबोधनासाठी आपल्याला स्वतःला ठस टाकाव्या लागतील, पण या देशातल्या त्या समाजालाही प्रबुद्ध करणं ही आपली जबाबदारी आहे असं समजलं पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या आहेत मी त्यांच्या समाजात वापरल्या जाणाऱ्या एका कवितेचा अतिशय बारकाईनं अभ्यास करून त्याच्याबद्दल सगळे या माझ्या लेखांकात उल्लेख केले. मुसलमान समाजामध्ये सुद्धा वापरली जाणारी जी नॉस्ट्रॅडेमस सारखी जी भारत अमुक अमुक अशा पद्धतीनं आम्ही जिंकणार आहोत, सगळा दक्षिण आशिया आमचा होणार आहे असं जी विश्व इस्लाम बंधुत्ववादाची प्रतीक मानली जाणारी जी कविता आहे, वर्षानुवर्ष दशकानुदशक त्या समाजात ज्या कवितेचा उपयोग केला जातो त्या कवितेचा कशा चिंध्या उडतील आणि ती कशी भुसभुशीत जमिनीवरच हे यांचं सगळं प्रकटन आहे हे लक्षात येईल. अशा पद्धतीचा तो सगळा मालमसाला आहे. आपण त्याचा वापर केला पाहिजे आणि युगानुकूल परिवर्तन हे घडवून आणण्यासाठी या अशा पद्धतीचंही लेखन आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या अशा याच्यात राष्ट्रीय लेख या मोहिमेत आपण सगळ्यांनी सहभागी होऊया असं मी आवाहन करतो आणि बोलायचं थांबतो. धन्यवाद.